नमस्कार शेतकरी मित्रांनो. इसाप ऑर्गॅनिकच्या एपिसोड 18 मध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. आता जवळजवळ 97% शेतकरी रासायनिक शेती करतात. 2-3% फक्त सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत. परंतु रासायनिक शेती कशी सुरू झाली, केव्हा सुरू झाली, त्याची सुरुवात कशी झाली, प्रसार कसा झाला, हे सुद्धा थोडा अभ्यास करण्याजोगं आहे असं या एपिसोडमध्ये मला तुम्हाला सांगावंसं वाटतंय. पहिल्या महायुद्धामध्ये रणगाडे होते पुष्कळ, टँक. ते नष्ट करण्यासाठी नायट्रोग्लिसरीन नावाचा रसायन वापरून बॉम्ब तयार करण्यात आले आणि ते बॉम्ब टाकून रणगाडे नष्ट करत होते. पहिलं महायुद्ध संपलं, परंतु नायट्रोग्लिसरीन युक्त बॉम्ब पुष्कळ शिल्लक राहिला साठा. त्याचं काय करायचं हे प्रश्न पडला. मग थोडा प्रयोग केला की बाबा नायट्रोजन आहे याच्यामध्ये, तर पिकाला दिलं तर वाढेल का चांगलं. भरपूर उत्पन्न वाढलं, हिरवेगार झाडं झाली, वा 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 म्हणाले. हे सगळं आता हे आपलं नायट्रोग्लिसरीन युक्त आपण सुरू करूया आणि तिथून अभ्यास सुरू झाला. ते झाल्यावर मग नंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये दक्षिण पूर्व आशिया आणि जपानमध्ये सैनिकांना मलेरिया झाला आणि मलेरिया डासामुळे होतो. या डासाच्या निर्मूलनासाठी DDT वापरण्यात आलं. मग DDTचा इतका प्रचंड वापर झाला सगळीकडेच, पिकावरही झाला, याच्यावर झाला, फवारणीसाठी झाला, किड्याला झाला, की नंतर मग त्याचे पण दुष्परिणाम आरोग्यावर वगैरे जाणवायला लागले. हे कुणी लक्षात आणून दिलं? रिचल कार्सन नावाच्या मॅडमनी, लेखिकानं. तर ती म्हणाली की हे DDT इथे अतिशय भयानक आहे आणि ते अजिबात नष्ट होत नाही. आर्क्टिक ध्रुवावर एकही वनस्पती नाही, झाड नाही, झुडपं नाही, काहीच नाही. आर्क्टिक ध्रुव, उत्तर ध्रुव, तिथं पेंग्विन नावाचे पक्षी असतात जे समुद्रामध्ये राहतात, बर्फात फिरतात. तर त्यांच्या शरीरामध्ये DDT गेलं. जर वनस्पती नव्हती, तिथं वस्ती नाही, प्राणी नाही, काहीच नाही, तर या पेंग्विन पक्षाच्या शरीरामध्ये DDTचा अंश सापडला. तिने लक्षात आणून दिलं आणि बरेचसे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम रिचल कार्सन यांनी 1907 मध्ये आणून लक्षात दिले सगळ्यांना. तर सगळ्या जगाला कळालं. तिने एक पुस्तक लिहिलं होतं, सायलेंट स्प्रिंग. याच्यामध्ये सगळं जागरूकता आली. तिथून मग हालचाल सुरू झाली. शास्त्रज्ञाला लक्षात आलं की हे फार चुकीचं आहे वगैरे. शासनाला लक्षात आलं. मग त्यांनी धोरण सुरू केलं वगैरे की रासायनिक हे औषधं वगैरे काही बरोबर नाही आहे. तसा सुरू झाला प्रचार. 19व्या शतकामध्ये ली बिग नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्याने एक लॉ ऑफ मिनिमम असा सिद्धांत मांडला की हे मुख्य मूलद्रव्य आहेत, NPK आहेत, कॅल्शियम आहे, सल्फर आहे, मॅग्नेशियम आहे, हे सगळे पिकाला वाढीसाठी आवश्यक आहेत. आणि त्याने एक ड्रम तयार केला. त्याच्यामध्ये लॉ ऑफ मिनिमम म्हणजे कमीत कमी मूलद्रव्य किती मात्रामध्ये कोणतं पाहिजे. एक मूलद्रव्य कमी असलं तरी दुसरं जास्त पाहिजे, त्याचं बॅलन्स झालं पाहिजे. आणि अशा मूलद्रव्यावर संशोधन सुरू झालं. तेव्हापासून या ठिकाणी मुख्य मूलद्रव्य, दुय्यम मूलद्रव्य आणि सूक्ष्म मूलद्रव्याची मात्रा किती असावी याच्यावर संशोधन सुरू झाले. मग हे संशोधन पुढे त्याच्यावरच होत गेलं. कुणीही लक्षात घेतलं नाही की पुरातन काळी जेव्हा पारंपरिक शेती करत होते त्यावेळी, विशेषतः काय आपण म्हणूया, स्वातंत्र्यापूर्वीच आपल्या जमिनीमध्ये 5% वर सेंद्रिय कर्ब होतं. पारंपरिक पद्धतीमध्ये जंगलामध्ये सुद्धा कुणी नांगरत नाही, कुणी फवारणी करत नाही, तिथं वनस्पती चांगल्या येतात. याच्याकडे लक्ष दिलं नाही, निसर्गाकडे. फक्त NPK मूलद्रव्य, NPK व रासायनिक टाका, जमिनीमध्ये एवढं आहे, मग एवढे पूर्तता केली तर काय होते, नत्र दिलं तर पानं हिरवेगार होतात, स्फुरत दिलं तर प्रतिकार शक्ती येते वगैरे वगैरे. म्हणजे या रासायनिक खताच्या मार्गानेच संशोधक, प्रयोग, अभ्यास सुरू झाला. या निसर्गाच्या याच्याकडे कुणी लक्ष दिलं नाही. तर आपल्याला खरं असता आपल्याला जे दृष्टीस पडणारे जीव आहेत ते 3% आहेत नजरेला पडणारे. खरे जीव जे आहेत ते जमिनीमध्ये 97% जीव आहेत, ज्याच्यामध्ये मायकोरायझा आहे, गांडूळ आहे, मित्रकिडी आहेत, मित्र बुरशी आहेत, अल्गी आहे, प्रोटोझोआ आहे. ह्याच्याकडे फार दुर्लक्ष झालं आणि त्याचा रोल जो आहे पीक उत्पादन वाढीसाठी त्याचं दुर्लक्ष झालं. मध्यंतरी 1873 पासून 1947 पर्यंत
इंग्लंडहून अल्बर्ट हॉवर्ड नावाचे शास्त्रज्ञ आले भारतामध्ये. तर त्यांना हे रासायनिक खताचा प्रचार करायसाठी त्यांना पाठवलं होतं त्यांना. तर ते आल्यावर त्यांनी इंदोरला मध्य प्रदेशमध्ये पाहिलं आणि वास्तव्य केलं आणि त्यांनी अभ्यास केला शेतीचा, अतिशय जवळून अभ्यास केला. पीक वाढते कसं, लोक काय करतात, लागणी नांगरच का वापरतात, आंतरपीक पट्टा पद्धती काय घेतात, रोटेशन काय करतात. मग त्यांना फार आवडलं ते. त्यांनी संशोधन या दृष्टीने केलं की निसर्गामध्ये किंवा या ज्या पूर्वापार किंवा परंपरागत शेतकरी जे पद्धती वापरतात त्याच्यामध्ये खरंच शास्त्र आहे. एकदल द्विदल, फेरपालट, जमिनीच्या वरच्या थरातलं न्यूट्रन संपल्यावर खालच्या थरातलं न्यूट्रन मिळणं वगैरे वगैरे. तर यांनी पुष्कळ 30 वर्ष वास्तव्य केले मित्रांनो, 30 वर्ष आपल्या मॅडम सगट लेडी अल्बर्ट सोबत. आणि मग त्यांनी खताचं हे काढलं, कंपोस्ट खत कसं करावं काय नाही हे काढलं. तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की बुवा हे भारतीय शेतकरी अतिशय हुशार आहेत, त्याच्यामध्ये विज्ञान आहे त्यांच्याकडे आणि त्या विज्ञानावर आधारित शेती करतात आणि रासायनिक खताची काही गरज त्याची नाही आहे. असं म्हटल्यावर त्यांना इंग्लंडहून ज्यांनी पाठवलं होतं प्रशासन, ते म्हणाले की बाबा यांना खपवायला पाठवलं आणि हे तर आपल्याला शिकवायला लागले. त्यांना नोकरून काढून टाकलं. परंतु ग्वालियरच्या महाराजांनी त्यांना तिथं जमीन दिली, प्रयोग करायला सांगितले आणि त्यांनी सुद्धा प्रयोग केले त्या ठिकाणी. तर हे एक लक्षात घ्या तुम्ही की त्यांनी मग लक्षात आणून दिलं, 1 चमचाभर मातीमध्ये जगातील लोकसंख्ये एवढेच सूक्ष्मजीवाणू आहेत. म्हणजे सूक्ष्मजीवाणूचा रोल जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे हे त्यानं लक्षात आणून दिलं. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे स्वातंत्र्याच्या अगोदर आपल्याला सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये 5%हून जास्त होतं. 1 घनमीटर माती जर खोदली आपण, 1 फूट 3 फूट लांबी, 3 फूट रुंदी आणि 3 फूट खोल ही माती काढली आणि त्या ठिकाणी पाहिलं आपण, तर त्याच्यामध्ये 8 ते 10 गांडूळ त्याच्याहून जास्त प्रमाण असायचं पूर्वी. सूक्ष्मजीवाणूची संख्या इतकी प्रचंड असायची, वेगवेगळ्या गटाचे सूक्ष्मजीवाणू त्यामध्ये असायचे. तर या दृष्टिकोनातून आपण जे मागे आता पण एपिसोड पाहिले, तर आम्ही याच्यावरच भर दिलेला आहे जास्त की निसर्ग बांधावर आणि जंगलामध्ये ज्या पद्धतीने वनस्पती वाढवते, तर त्या पद्धतीनं, त्या 3 पद्धतीनं वाढवतात ते. एक तर जमिनीतील सूक्ष्मजीवाणू, जमिनीतील जे बुरशी आहेत, आपल्या मित्र बुरशी आहेत, मित्रकिडी आहेत, गांडूळ आहेत, मुंग्या मुंगळे सगळे जमिनीतले. दुसरं म्हणजे पिकावरचं समोरचं जे फोर्सेस आहेत किंवा जे जमिनीमध्ये वातावरणामध्ये जे नायट्रोजन प्रमाण आहे, हायड्रोजन आहे, वायू आहेत प्रमाण वगैरे, तर हे जमिनीवरचं. आणि पिकाला आवश्यकता असणारे प्रकाश संश्लेषणासाठी फोटोसिंथेसिससाठी जे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्याचा अभ्यास किंवा लीफ एरिया किंवा लीफ इंडेक्स वाढवून जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण व्हावं याच्यावरचा अभ्यास. तिसरं जे विज्ञान आपण याच्यामध्ये अंगीकारलं आहे ते म्हणजे कॉस्मिक सायन्स. वातावरणामध्ये ग्रहताऱ्याचा जो परिणाम आहे, तो ग्रहताऱ्याचा परिणाम भरपूर होतो, पिकाच्या वाढीवर होतो, जे पिकाच्या प्रतिकूल वाढीवर सुद्धा होतो, अनुकूल वाढीवर होतो. मित्रकिडीचे बुरशीचे प्रमाण हे सुद्धा वाढण्यासाठी एक विशिष्ट कालावधी असतो. अशा प्रमाणे आपल्याला याचा परिणाम जो आहे वेगवेगळ्या ग्रहताऱ्यांचा, नक्षत्राचा, राशीचा याचा परिणाम आपल्याला होतो. म्हणून आता ज्वारीमध्ये कृषी विद्यापीठ म्हणते की 40-20-20 नत्र स्फुरद पालस 40-20-20 अशा प्रमाणात पाहिजे. भातामध्ये 80-40-40 पाहिजे. मुगामध्ये 25-50-25 पाहिजे. सोयाबीनमध्ये 30-60-30 पाहिजे अशी विद्यापीठाची शिफारस आहे. हरभऱ्यामध्ये 25 नत्र, 50 स्फुरद आणि पालाश 25 पाहिजे. भुईमुगामध्ये 20-50-0 पाहिजे. तर अशा दृष्टिकोनातून हे जे प्रमाणक ठरवले आहेत, या प्रमाणक हे सगळे मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे लिबिक शास्त्रज्ञाच्या लॉ ऑफ मिनिममच्या धर्तीवर ठरलेला आहे. आणि तो लिबिग याला नंतर सेंद्रिय शेतकऱ्यांनी, शास्त्रज्ञांनी असं म्हणलं की इट इज बिग लाय. अत्यंत खोटं विधान आहे, अत्यंत चुकीचं आहे. याच्याशिवाय दुसरा काही अभ्यास केलेला नाही. कॉस्मिक एनर्जी आहे, अंतराळातली शक्ती आहे, त्याच्यानुसार सुद्धा ग्रहताऱ्याचा परिणाम होतो त्याच्यावर. आणि प्रतिकूल जसं परिणाम नोड आहे, ॲपोजी आहे, पेरिजी आहे, मंगळाकडून काही जीवाणू येतात, सूक्ष्म मूलद्रव्य मिळतात, शनीकडून मिळतात, कॅल्शियम मिळते, सिलिका मिळते वगैरे. या दुर्लक्षित संशोधनाचा अजिबात विचार करण्यात आलेला नाही. तो विचार आपण या इसा पद्धतीमध्ये केलेला आहे मित्रांनो. त्याप्रमाणे आम्ही आपल्याला विनंती करतो
की जमिनीची मशागत करण्यापासून त्याचे बीडी कॅलेंडर प्रमाणे आपण जे केलं ते ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सेस, कॉस्मिक एनर्जी ही सगळी पिकांच्या वाढीसाठी आपण वापरू शकतो. आणि हे या तंत्रज्ञानाची माहिती आपण घ्यावी. आणि आमच्या आता 29, 30 आणि 31 तारखेला आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलेलं आहे मित्रांनो. त्यासाठी सुद्धा आम्ही आपल्याला कळवू आणि आपण आम्हाला फोन नंबरवर संपर्क साधल्यास तर 29, 30, 31 रोजी जे आम्ही ऑनलाईन प्रशिक्षण ठेवलंय त्याचा आपण लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. धन्यवाद.